सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. चांदमातला भाग 183. आता अख्खा कोर्ट पोलीस शशीला घेऊन येतील म्हणून वाट बघत होते आणि इन्स्पेक्टर भालेराव कोर्टामध्ये शशीला घेऊन येणार होते. कोर्टाचा वेळ वाया चालला होता आणि जज साहेब त्यांच्या खुर्चीतून शेवटी उठले आणि म्हणाले, आरोपी जेव्हा कोर्टात हजर होईल तेव्हा कोर्टाची कार्यवाही सुरू केली जाईल, असं म्हणून ते आत गेले. चंद्रा म्हणाली, बाबा काय झालं असेल, शशी अजून का नाही आला? आणि रविशेठ थोडे गालात हसले, कारण त्यांनी सुद्धा आज शशीला कोर्टात येऊ द्यायचा नाहीच असंच ठरवलं होतं. शशीचंच किडनॅपिंग करायचं. तो ऐकत नाही ना, तो पळून जात नाही ना, त्याला सोडवण्याचे इतके प्रयत्न केले तरी ऐकत नाही, म्हणून पोलिसांवर हल्ला करायचा, शशीला किडनॅप करायचा आणि गुपचूप दुसरीकडे घेऊन जायचं. पोलिसांच्या हाती सापडू द्यायचा नाही, मग तो जेलमध्ये जाणारच नाही असा रवी शेठनं सुद्धा प्लॅन केला होता. आणि त्यांना वाटलं शशी कोर्टात आला नाही याचा अर्थ त्यांच्या माणसांनीच हे काम केलं आणि शशीला उचललं, म्हणून ते खुश होते. पण आता कोर्टामध्ये वेगळीच बातमी आली की शशी इनामदार आता कोर्टात हजर होऊ शकत नाही, कारण तो मेला आणि पोलिसांवर हल्ला करून गाडी घेऊन पळताना तो गेला. पोलिसांच्या हल्ल्यात त्याची गाडी पलटी झाली, गाडीनं पेट्रोलसहित पेट घेतला आणि त्या आगीमध्ये तो सुद्धा होरपळला आणि त्याची डेड बॉडीसुद्धा ओळखू येत नाही. त्यामुळे ही केस इथेच क्लोज झाली, कारण जर आता आरोपीच हयात नसेल तर केस कोणावर चालवायची? आरोपीच्या मृत्यूसोबतच केससुद्धा बंद होते. आणि आता हे सगळं ऐकलं आणि चंद्राला चक्कर आली आणि रवी शेठसुद्धा हादरले आणि हे काय झालं हे त्यांना कळेना. मानं चंद्राला पाणी दिलं आणि सावरली, पण चंद्रा पुन्हा चक्कर येऊन पडत होती आणि हा धक्का पचवणं तिच्याच्यानं शक्य नव्हतं. आणि इतक्यात त्यांचा एक खबरी आला, तो घामाघूम झाला होता. आणि तो म्हणाला, बाबा खरं आहे हे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही सुद्धा छोटे शेठना सोडवण्यासाठी आणि पोलिसांवर हल्ला करण्यासाठी एका ठिकाणी दबा धरून बसलो होतो, पण पोलिसांची गाडी तिथं येण्याआधीच हे सगळं झालं आणि आम्ही काहीच करू नाही शकलो. बाबा छोटे शेठ आता आपल्यात नाही राहिले, असं म्हणून तो खबरी रडायला लागला. आणि रवी शेठनं सुद्धा आधारासाठी खुर्चीला पकडलं आणि त्यांच्या डोळ्यातले अश्रू गालावर ओघळले. ते त्यांच्या लाडक्या अजितला तुरुंगात बंद झालेला पाहू शकत नव्हते. तो सगळ्यांच्या जगण्याची आशा होता, पण आता हे काय झालं त्यांना काही कळेना. नियती इतका मोठा डाव कसा खेळू शकते त्यांच्यासोबत, यावर त्यांचा विश्वास बसेना. माने त्यांना सावरलं, त्या सुद्धा रडत होत्या. दुसऱ्या बाजूने चंद्राला त्या वारा घालत होत्या आणि म्हणाल्या, शेठजी स्वतःला सावरा, चंद्राला आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया, तिला सारखी चक्कर येते. आता रवी शेठ खूप रडले आणि म्हणाले, शारदा हे काय होऊन बसलं ग? अगं तो एक वेळ जेलमध्ये गेला असता तरी चाललं असतं, असेल ती शिक्षा भोगून परत आला असता आपल्यामध्ये. आपण त्याला प्रत्येक वेळी बघायला सुद्धा गेलो असतो जेलमध्ये. तो जेलमध्ये असता आणि जिवंत असता, पण आता त्याला कुठून आणू मी? बोल शारदा, मी काय करू? आपला अजित कुठून आणू? असं म्हणून रवी शेठ आभाळ कोसळल्यासारखे रडत होते. मा म्हणाल्या, शेठजी प्लीज तुम्ही घरी चला, तुम्ही त्रास करून घेऊ नका, तुम्हाला काही झालं तर फार अनर्थ होईल. रवी शेठ म्हणाले, आता मला घरी यायचंच नाही, मी दुसऱ्यांदा माझा मुलगा गमावला, मग आता कोणासाठी जगू? असं म्हणून रवी शेठ डोकं बडवून घेत होते. त्यांच्या माणसानं त्यांचे हात पकडले आणि म्हणाले, बाबा शांत व्हा, तुम्ही जर असं केलं तर अख्ख्या कुटुंबाला कोण सांभाळणार? आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं? आणि रवी शेठ म्हणाले, शारदा अगं चंद्रा शुद्धीवर येईल आणि ती विचारेल की तिचा शशी कुठे आहे. अभिजित मला विचारेल की त्याचं डॅडी कुठे आहेत, मग मी काय उत्तर देऊ? मी आता कुठून आणू त्याला? मी चंद्राला वचन दिलं होतं की तिच्या नवऱ्याला काहीच होऊ देणार नाही, आता मी तिला काय उत्तर देऊ? आपला अजित गेला तेव्हा त्या धक्क्यातून मी नंतर कसाबसा सावरलो होतो, पण आता या धक्क्यातून मी नाही सावरू शकत, मी खचलो आहे, मी संपलो. असं म्हणून रवी शेठ आणखीनच रडत होते.
आणि इतक्यातच शशीच्या कोर्टाची आज तारीख आहे म्हणून सचिन पांडूसुद्धा मुंबईहून कोल्हापूरला आले होते. त्यांच्यासुद्धा कानावर हे भलतंच काहीतरी आलं आणि त्यांच्याही अश्रूंचा बांध फुटला. आणि आपले छोटे शेट या जगात नाहीत यावर कुणाचाच विश्वास बसेना. मग सचिन आणि पांडूनं चंद्राला हॉस्पिटलमध्ये नेलं. आणि हा धक्का सहन न झाल्यामुळे चंद्रा अजूनही शुद्धीत आली नव्हती. तिला सलाईनवर ठेवली होती. रवी शेठचे सुद्धा BP शूट झालं होतं आणि ते सुद्धा डॉक्टरांच्या निगराणीखाली होते. आणि आता इन्स्पेक्टर भालेराव सुद्धा हॉस्पिटलमध्ये आले होते. सॉरी बरं का, नोटिफिकेशनच्या ट्यूनचा खूप तुम्हाला त्रास होतोय, ती कशी बंद करायची मला कळेना. आणि खूप मेसेज येत आहेत बर्थडेमुळे, सेलिब्रेशनचे फोटो टाकलेत ना त्यामुळे. मग आता त्यांच्यावर उपचार सुरू होते. भालेरावच्या पायातून गोळी काढली आणि ते घरी आले. आणि त्यांची बायकोसुद्धा त्यांना विचारत होती की तुम्ही असं का केलं, तुम्ही उलट्या काळजाचे आहात, तुम्ही त्याला तिथेच सोडलं असतं तर आज त्याचा जीव गेला नसता. इन्स्पेक्टर भालेराव म्हणाले मी काय करू, मी त्याला कोर्टातच घेऊन चाललो होतो, मी माझं कर्तव्य बजावत होतो आणि त्यानंच अचानक पोलिसांवर हल्ला केला आणि गाडी घेऊन पळत होता. मग आम्ही सुद्धा त्याच्यावर गोळीबार केला, गाडी पलटी झाली, पेट्रोल बाहेर आलं आणि गाडीनं पेट घेतला आणि तो गाडीखाली सापडला. त्याला बाहेर पडता आलं नाही आणि त्यातच त्याचा अंत झाला. आणि इन्स्पेक्टर भालेरावची बायको खूप रडायला लागली. आपल्या जवळचं कोणीतरी गेलं आहे असं तिला वाटायला लागलं आणि ती रडून म्हणत होती, मीराताई म्हणत होत्या तेच खरं होतं, किती देव माणूस होता तो, किती सज्जन होता तो, दुर्जनांचा कर्दन काळ होता, आता कोण वाचवेल आया बहिणींची अब्रू. आणि भालेराव म्हणाले रडू नकोस, त्याच्या कर्माची शिक्षा त्याला मिळाली आणि जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. तो बाहेर असता आणि जिवंत असता तर खूप जास्त शिक्षा झाली असती. आणि त्याची बायको त्याच्यावर चिडली आणि म्हणाली तुमच्यामुळे हे सगळं झालं आहे, मान्य आहे जे होतं ते चांगल्यासाठी होतं, पण हे अजिबात चांगलं झालं नाही. शिक्षा झाली असती पण तो जिवंत तरी राहिला असता. आता त्याच्या बायकोचं काय होईल, त्याचं मूल जे तिच्या पोटात वाढतंय त्याचं काय होईल, असं म्हणून भालेरावची पत्नी खूप रडत होती. आणि इन्स्पेक्टर भालेराव तिची समजूत घालण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हते. आणि आता मीडियासुद्धा घटनास्थळी येऊन बातमी करून गेली. पोलीस आले, पंचनामा झाला, शशीची होरपळून फुगलेली डेड बॉडी उचलून नेली आणि दुसऱ्या दिवशी सगळीकडे अख्ख्या महाराष्ट्रभर ही बातमी छापली आणि TV सुद्धा बातमी झळकू लागली. शशिकांत चंद्रकांत इनामदार या एका खुन्याचा पोलीस कोठडीतून पळून जाण्यादरम्यान मृत्यू. आणि आता ही बातमी चंद्रापर्यंत पोहोचत नव्हती. चंद्रा हॉस्पिटलमध्येच होती, शुद्धीवर आली होती आणि निष्प्राण पडल्यासारखी बेडवर छताकडे डोळे लावून पडली होती. आणि ती बातमी वाचली की सचिन पांडू खूप खूप रडायचे. आणि आता कसं करायचं, छोटे शेठची डेड बॉडी तर ताब्यात घेतलीच पाहिजे, बाबासुद्धा खचले आहेत, आता आपल्या दोघांनाच पुढं होऊन काहीतरी केलं पाहिजे असा ते दोघे विचार करत होते. आणि आता ही बातमी वाचली आणि मानसिंग पाटलाचा मुलगा जयसिंग पाटील जो इनामदार घराण्याचा कट्टर शत्रू होता त्यालाही फार आनंद झाला. आणि शेवटी माझ्या बापाचा बदला पूर्ण झाला आणि आपल्या मनासारखं झालं, इनामदार खानदानाचा निर्वंश झाला म्हणून तोही हसला आणि गावभर पेढे वाटत बसला. आणि त्याची माणसं ज्याला त्याला म्हणायचा घ्या घ्या पेढे घ्या, घ्या घ्या पेढे घ्या. लोक म्हणायचे अरे कशाचे पेढे, पाटलाला पोरगा झाला की काय. आणि त्याची माणसं म्हणायची पाटलाला पोरगा नाही झाला, ज्यानं जयसिंग पाटलाच्या बापाचा म्हणजेच मानसिंग पाटलाचा खून केला होता तो इनामदारचा तुरुंगातला पोरगा पोलिसांच्या तावडीतून पळून जाताना मेला, अगदी होरपळून मेला. आणि त्याचे अंतिम संस्कार सुद्धा करायला डेड बॉडी शिल्लक नाही राहिली. त्याच्यासाठी पाटील पेढे वाटत आहेत. आणि हे ऐकून गावकरी तोंडात घातलेला पेढा पुन्हा बाहेर काढायचे आणि थुंकून टाकायचे. आणि त्यांना जयसिंग पाटलाचा राग यायचा. मेलेल्या माणसावर दुःख व्यक्त करायचं सोडून पेढे वाटत बसतो म्हणून त्याच्या बुद्धीची कीव यायची. आणि त्याचा बाप मानसिंग पाटील तरी कुठं शहाणा माणूस होता, उलट शशीनं त्याला मारलं ते बरंच केलं अशी अख्ख्या गावाची धारणा होती. मानसिंग पाटील मेला आणि सगळ्या आया बहिणी सुटल्या असं वाटायला लागलं. पण आता शशी मेला आणि अख्ख्या गावाला दुःख झालं, कारण शशी
आणि इनामदार घराणं अख्ख्या गावाचा आदर्श होतं आणि आधार होतं. आणि शशी तर सगळ्यांचा लाडका. मग त्याच्या मृत्यूचे पेढे ते कसे खातील? आता मालनला ही खबर कळाली आणि मालन तर भिंतीवर धडका घेऊनच रडायला लागली. माझा शशी, माझा शशी, चंदूदादा, सूर्यादादा म्हणून ती रडायला लागली. आता पांडू आणि सचिन रवी शेठकडे आले आणि म्हणाले, बाबा, छोटे शेठची डेड बॉडी ताब्यात घेतली पाहिजे. ती सडून जाण्याआधीच तिच्यावर अंतिम संस्कार केले पाहिजेत. आता रवी शेठ तर काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि पांडू म्हणाला, बाबा, पोलीस मागे लागले आहेत, डेड बॉडी ताब्यात घ्या म्हणून. आणि रवी शेठ म्हणाले, नाही पांडू, त्याला डेड बॉडी म्हणू नको, तो माझा अजित आहे. मग डॉक्टर म्हणाले, तुम्ही चंद्राला आता घरी घेऊन जा, तिला रडू द्या, तिचं मन मोकळं होईल आणि ती व्यवस्थित होईल. अशी जर शांत बसून राहिली तर आतल्या आत घुसमटून तिचा आवाज जाईल आणि आता तिच्या जीवावर बेतेल. मग मा आणि रवी शेठने चंद्राला घरी आणलं. चंद्रा पूर्ण तुटून गेल्यासारखी झाली होती आणि तिला असं बघून मालन, अभिजित खूप खूप घाबरले. कोणाच्याही डोळ्याची धार तुटत नव्हती आणि फक्त चंद्रा अशी होती जी रडत नव्हती आणि त्याचीच जास्त भीती वाटत होती सगळ्यांना. मग दुपारनंतर इनामदार वाड्यावर शशीचं प्रेत आणलं आणि शशीचं प्रेत अर्धवट जळालेल्या अवस्थेत बघून सुद्धा वाटत नव्हतं आणि माझा शशी म्हणून मालनने हंबरडा फोडला. चंद्रा अजूनही तशीच होती. समोर काय चाललंय हे तिला कळत नव्हतं. तिच्या मेंदूला काही समजत नव्हतं. मग बायकांनी चंद्राच्या बांगड्या फोडल्या, तिला पांढरी साडी घातली आणि तिचं कुंकू पुसताना मात्र तिनं त्या बाईचा हात धरला आणि तिच्या हाताला कडकडून चावली, जशी शशीच्या हाताला चावायची तशी. आणि कोरड्या आवाजात म्हणाली, खबरदार, माझ्या मंगळसूत्राला आणि कुंकूला हात लावलं तर कुणीही हात लावायचा नाही. माझा शशी जिवंत आहे आणि जर त्याला कळलं ना तुम्ही माझ्यासोबत असं करताय तर तो तुम्हाला ठेवणारच नाही. आणि तिचं हे बोलणं ऐकून सगळ्याला फार वाईट वाटायचं आणि तिला धक्का बसलाय, त्या धक्क्यातच ती हे बोलते असं वाटायचं. अभिजितसुद्धा फार रडत होता. ग्रँडपा, डॅडी सांगा ना कुठे आहेत, ग्रॅनी सांग ना डॅडी कुठे आहेत, असं म्हणून तो रडायचा. त्यालाही समजवता नाकी नऊ आले होते आणि आता कोण कोणाला समजावणार. प्रत्येकालाच अश्रू अनावर झाले होते. मग आता स्मशानात शशीची चिता रचली आणि त्याचं प्रेत चितेवर ठेवलं आणि रवी शेठनं त्याच्या प्रेताला अग्नी दिला. तसाच चंद्रानं हंबरडा फोडला आणि खूप खूप रडायला लागली आणि त्याच्या चितेकडे धाव घ्यायला लागली. शशी करून खूप रडत होती आणि का नाही रडणार, तिच्या 7 जन्माचा सोबती त्याचं वचन तोडून अर्धवट वाटेवर तिला सोडून गेला होता. आता चंद्रा कुणालाच रडायला ऐकत नव्हती आणि शशीसोबत मीही जाणार, मी जिवंत राहणारच नाही असं म्हणून खूप रडत होती. मग संध्याकाळ झाली आणि पश्चिमेकडे सूर्य मावळला आणि इनामदार घराण्याचा सूर्य कायमचा बुडाला. मग चंद्रा विक्षिप्तसारखी करायची, तिच्यावर सुद्धा लक्ष ठेवावं लागायचं, नाहीतर चंद्रा कधीही आत्महत्या करू शकत होती. रात्र झाली की चंद्रा विहिरीत उडी मारायला पळायची. मालन, रवी शेठने तिला थांबवली आणि रात्रभर तिच्यावर लक्ष ठेवलं आणि मा म्हणाल्या, शेठजी, मला वाटतं आपण मुंबईला जाऊया, तिथल्या वातावरणात चंद्रा सावरेल, तिला इथे नको ठेवूया. रवी शेठ म्हणाले, ठीक आहे. आणि ते सगळे मुंबईला आले आणि इन्स्पेक्टर भालेराव आणि त्यांच्या कामगिरीचं खूपच कौतुक करत होते सगळे. एका गुंडाचा अंत झाला त्यांच्या हातून म्हणून त्याला शाबासकी देत होते आणि प्रमोशनसुद्धा जाहीर झालं. आणि त्यांचं कौतुक सगळीकडून होत असलं तरी त्यांची बायको आणि मीरा मात्र त्याच्यावर खूप चिडल्या होत्या. पण तरीही इन्स्पेक्टर भालेरावना त्यांचं कर्तव्य जास्त महत्त्वाचं वाटत होतं. आणि इकडे मुंबईला आल्यावर सुद्धा चंद्रा वेड्यासारखीच करत होती. खात नव्हती, पीत नव्हती. तिच्या पोटातल्या बाळाचं कसं होणार याची काळजी सगळ्यांना लागली. चंद्रा फक्त वेड्यासारखी शशीच्या फोटोकडे बघत बसायची. त्याच्या सिगारेटच्या पाकिटाकडे, त्याच्या कपाटाकडे, त्याच्या बुटाकडे नुसती एकटक बघत बसायची.
आणि प्रत्येक गोष्टीत तिला शशी दिसायचा. त्याची तीक्ष्ण धारदार नजर, त्याचं शब्दावर जोर देऊन बोलणं, त्याचा मिश्किलपणा, त्याचे करारी डोळे, सगळं तिला आठवायचं. तिच्या डोळ्यातून नुसतं पाणी गळायचं. आणि इथे माणसांमध्ये फक्त तिच्या हाडाचा आणि मांसाचा सांगाडा शिल्लक आहे. बाकी तिची आत्मा तर तिच्या शशीसोबत कधीच निघून गेली होती. आणि तिनं पुन्हा आत्महत्याचा प्रयत्न करू नये म्हणून चंद्राला शशीची शपथ घालून पुन्हा मरण्याचा प्रयत्न करू नकोस असं मालननी सांगितलं. तरीही चंद्रा ऐकत नव्हती. मी मरणार, मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत, अशी बडबड करत म्हणायची. आणि शेवटी मालन चिडून म्हणाली, चंद्रा, शशीची निशाणी तुझ्या पोटात आहे, त्याच्यासाठी तुला जगलं पाहिजे. नाहीतर एक काम कर, घे चंद्रा तुझ्या पोटातल्या बाळाचा जीव आणि तुझ्या शशीची शेवटची निशाणी मिटवून टाक. आणि मग तुला स्वतःचं काय करायचंय ते कर. आम्ही तुला अडवणार नाही. असं मालन आता खूप खूप रागात म्हणाली. आणि चंद्रा भानावर आली. तिने पोटावर हात ठेवला आणि तिला जाणीव झाली तिच्या आणि तिच्या शशीच्या प्रेमाची निशाणी तिच्या पोटात आहे. आणि पुन्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आणि मुंबईमध्ये सले आता खूपच फॉर्ममध्ये आला होता. कारण अजित खूप दिवस झाले इकडे नव्हताच आणि रवी शेठसुद्धा खचले आहेत. पण कशाने खचले आहेत हे मात्र कळत नव्हतं. जो मेला आहे तो शशीच होता हे तिकडं माहीत नव्हतं. पण अजित कुठेतरी गेला हे मात्र कळत होतं. पण आता रवी शेठ दुःखात आहेत आणि ते एकटेच पडले आहेत. आणि हा चान्स खूप चांगला होता त्यांच्याकडून त्यांची खुर्ची हिसकावून घेण्याचा आणि मुंबईचा डॉन होण्याचा. हाच चान्स आहे असं वाटून सल्या त्याच्या गँगमध्ये रवी शेठची खुर्ची हिसकावून घेण्याचा प्लॅन करत होता आणि शशीच्या मृत्यूवर जल्लोष साजरा करत होता.